नमस्कार, मी संजीवनी. स्वागत आहे तुमचं संजीवनी फॅमिली ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज लई मला भाजीचं टेन्शन आलं. आता सबन टेन्शन विसरून जातो. आता करतो मस्त मी शेवची अशी झणझणीत भाजी. तर चला, सगळ्यात अगोदर मी सर्व जे सामान आपल्याला शेवच्या भाजीसाठी लागते ते सगळे आणून घेतो मी. मी लवकर हे घेऊन आता अरे ते घ्या तुमचं. आता आणलं ते निघलं नाही हे गुलाबी आहे हॅलो देणार ते बरं थांब. आलं एवढं कसं आहे पावड्याचे मला पाहिजे नाही ना खाली चांगलं खाणं अरे अगोदरचं टरबूज आणलं ते पांढरं निघालं नाही, दुसरे पांढरच निघाला का? हे बरं निघालं आहे ना. पहिले वापस केलं पहिले वापस केलं आणि त्यातलं हे लाल बीज पाहिलं त्यानं लाल आहे. हा पहिले बरोबर समजते. काय गोळ्या रे मस्त गोळ्या पप्पाचं बांधून दे ना मम्मा ते खाऊ नको ना तसं मग कोण खाऊ? थांब ना पप्पा काही किसमस्ती सारखं खातात ना मम्मा आधी मी दिलं तरी खायला आधी आता लय मोठ्याच्या मोठ्याच कापून त्याचं टरबूज. तर मला ते खाता नाही आलं, तर दोन फाका केले चाकून. या टरबूज खायले आता उन्हाळा लागला, फेब्रुवारी सरला आणि मार्च लागला. टरबूज आले खायसाठी. तुमच्या इकडे पण आले काय? कमी पाहिजे खराब असेल तर फेकून घ्यायचे, बाकी साबण काय खाऊ राहील तेवढे. माय पैसा पण चांगला आहे, फुकून काय देऊ? इकत आणलं ना मी. एका फाकीच्या 3 फाका केल्या आणि खाऊन घेतलं सगळं टरबूज. राहिली भाजी करायची. तर चला आता भाजी करतो. झालं टरबूज खाणं. हात गीत धुतो, खोतराही फेकून देतो. हे काय आहे? दादा रुपये लावला पाणी आहे. एक मोठा कांदा घेतला बा म्या. आता हा कापून घेतो. जाडा जाडाच कापतो, बारीक नाही कापत. काऊन की हा कांदा आपल्याला भाजाच लागते. खाते ते साबण. आमच्या घरचं कुत्र तर शेंगदाणे खाते, अंगुरही खाते, रबनच खाते. कांदे झाले कापून आपले मस्त जाडे जाडे. आता कापून घेतो तव्यावर. टाकून घेतो तेलानं, लवकर कांदे भाजतात. घेतला काढून, अद्रकचा तुकडा घेतला, तो पण कापून घेतला. आता या अद्रकचे करतो मी बारीक बारीक तुकडे. नाही हे अद्रक आणि लसूण जाय की नाही. आता मी भाजून घेतो चुलीवर कांद्याच्या बरोबर. अद्रक आणि लसूण मस्त भाजला ना तर आपल्या शेवच्या भाजीला आणखीन चव वाढते. कांदा मस्त भाजून घेतला, संबारही घेतला, टमाटर घेतला. आता हे सगळं मी मिक्सरातून मस्त बारीक करून आणतो. आणले का शेवभाजीला? एक आईस्क्रीमचा डब्बा आणला का? चला बरं.
घेऊन राहिली आता मसाला आणला तिनं मसाला घेऊन राहिली मसाल्याच्या डब्यात टाकून आमचा आरू तर अजूनही टरबूज खाऊच राहिला पाक आधी वेगळा खायला काय तर मिसळ माझं उराल बरं फोटोसिंग दुखीन मग बाहेरच्या तोंडात एवढं मोठा टरबूज आहे ना ते होय हात धुय आता बस झालं मैं जा रहा हूँ भाई कुठं चालला आता तू साइकिल लेके हात धुय पहिले होय सायकल मग फिरव होय रे भाऊ तू पहले मैं पानी पीता हूँ पानी आराम से खा रे. 5 रुपए तर चला भाजीसाठी शेव पण आणून घेतले शेव तू आता एका प्लेट इथून भाजीला फोडणी देऊन देतो आता मी शेवच्या हा मसाला काढून आणला मस्त बारीक करून सगळ्यात अगोदर मी भाजीला तेल टाकून घेतो कढईतून भाजीच्या शेवच्या भाजीसाठी काय धूळ लावते की नाही? कुठे चालला रे अर्धा चम्मच मोहरी मस्त तडतडली की जिरं पण टाकून घेऊ जिरं पण मस्त तडतडलं आता ही कांद्याची पेस्ट टाकून घेऊ आता ते भरून घेतो टाकून घेतलं भांड्यात तोपर्यंत आपलं जर कांद्याची पेस्ट होती त्याचं वाया नाही जात काही तर पाणी टाकलं की त्याचं पाणी पण कामा येते ग्रेव्ही मस्त तयार होऊन जाईल आपण टमाटर कच्चं टाकल्याचं ना कांद्या आपलं जे टमाटर आहे त्यातलं सर्व कच्चेपणा जाऊ देऊ असंच या तेलात नाही तर पाहू शकता तुम्ही सर्व तेल असं मस्त वर आलं त्यातलं पाणी सगळं आटलं तर आता टाकू आपण चवीपुरतं मीठ फोडणीत नाही मीठ कमी टाकायचं आहे कारण की शेवले मीठ असते हळद धने पावडर गरम मसाला मिरची पावडर आता परतून घेऊ सर्व जिन्नस किती मस्त ग्रेव्ही तयार झाली आता टाकून घेऊ पाणी तर चला मस्त आपली ग्रेव्ही तयार झाली एवढी भारी तर्री आली ना मस्त लाल सरक झाली तर आता टाकून घेऊ आपण शेवच्या भाजीसाठी पाणी शेवच्या भाजीला कधीच जास्त पाणी नाही करायचं बरं अंगापुरतंच पाणी करायचं आहे त्यावेळेसच आपली मस्त शेवची भाजी घट्ट घट्ट होते तर मी तुम्हाला दाखवून पण देतो पहा की तर्री आली ना भारी आणि खरोखर सांगतो अशी जर भाजी तुम्ही शेवची केली ना तर लय मस्त भाजी होते एकदम साधी सोपी पद्धत आहे आपल्या घरी जे साहित्य असते त्याच साहित्यात मी हे तुमच्यासमोरच भाजी बनवली तर चला आता आपली भाजी तर मस्त तयार झाली तर आता काय करू आपण एक उकळी मस्त खैक काढून घेऊ याची तर आता मी उकळी तर येऊ दिली आता मी कढई खाली घेतली आता कढईतनी मस्त शेव टाकू शेव कोणतेही टाकलेत चालतात तुम्ही जाडे बारीक कोणाही पद्धतीनं टाका पण शेवची एक खासियत असते आपण ज्यावेळेस जेवण करतो ना त्याच वेळेस भाजी गरम करायची आणि त्याच वेळेस मस्त गरम गरम भाजीतनी हे शेव टाकायचे आणि लगेच आपण जेवण करायला लागायचं त्याच वेळेस शेवची भाजी खायला मस्त लागते तर बाय आता भेटू पुढच्या व्हिडिओत